हां, तर या ठिकाणी ॲक्शन, पोझिशन आणि इन्फॉर्मेशन असे 3 कॉलम आहेत. या तिन्ही कॉलमची नावं आहेत. ॲक्शन म्हणजे क्रिया किंवा कृती. दुसरा कॉलम आहे पोझिशन म्हणजे ताबा, एखादी गोष्ट कोणाकडे तरी असणे. आणि तिसरा आहे इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती. आता हे जे सिम्पल प्रेझेंट टेन्सचे 3 कॉलम आहेत, हे ॲक्च्युली कसे काम करतात? तर ॲक्शन म्हणजे एखादी कृती करताना दिसते आपल्याला. उदाहरणार्थ बघा, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट म्हणजेच राम गाडी चालवतो. वाक्य आहे राम गाडी चालवतो, म्हणजे कृती करतो ना चालवण्याची. मग हे वाक्य होणार राम ड्राईव्हज अ कार, असं वाक्य ॲक्शन कॉलमचं होणार. आता या ठिकाणी आपल्याला 4 प्रकारची वाक्य होताना दिसतात. राम गाडी चालवतो म्हणजे राम ड्राईव्हज अ कार. मग राम गाडी चालवत नाही, राम डज नॉट ड्राईव्ह अ कार. राम गाडी चालवतो का, डज राम ड्राईव्ह अ कार. आणि राम गाडी चालवत नाही का, डझंट राम ड्राईव्ह अ कार. पण डू आणि डज ॲक्च्युली कसं काम करतं, तर याच्याबद्दल मी तुला सेपरेट असं एक सिम्पल प्रेझेंट टेन्सचं डेफिनेशन असणार तुला मी पाठवतो, एकदा ते लिहून घे. हे झालं ॲक्शन कॉलम. पोझिशन कॉलममध्ये आपल्याला दिसतंय रामकडे गाडी आहे. म्हणजे दुसऱ्या कॉलममध्ये काय दिसतंय, रामकडे म्हणजे कर्त्याकडे काहीतरी आहे हे दिसतंय. इथे म्हटलं रामकडे गाडी आहे. मग राम असं इंग्लिशमध्ये राम, तसं मराठीत पण राम. राम त्यानंतर हॅव किंवा हॅजचा वापर होतो. या ठिकाणी हॅज घेतला आहे कारण कर्ता एकवचनी आहे. राम हॅज अ कार, अशा प्रकारचं वाक्य आपल्याला झालेलं दिसतं. आता या ठिकाणी आपल्याला काय दिसतं, तर कर्ता ही असेल, शी असेल, इट असेल किंवा एकवचनी कर्ता असेल तर हॅज वापरतात. जसं की ही हॅज अ कार, शी हॅज अ कार. इटचं वाक्य नाही होत, ते नंतर बघू आपण. आणि राम हॅज अ कार, हे झालं होकार. नकारमध्ये रामकडे गाडी नाही, राम हॅझंट अ कार. त्याचा प्रश्न होता रामकडे गाडी आहे का, हॅज राम कार. आणि रामकडे गाडी नाही का, हॅझंट राम अ कार. हे झालं पोझिशनवालं. आता तिसरा आहे कॉलम इन्फॉर्मेशनवाला, म्हणजे माहिती असणे. म्हणजे कर्ता कुठे आहे किंवा कसं आहे हे या कॉलममध्ये दिसतं. इथं काय म्हटले बघ, पहिल्यांदा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस एम किंवा इज किंवा आर अधिक ऑब्जेक्ट. म्हणजे राम गाडीमध्ये आहे असं वाक्य आहे. पण राम इज इन द कार. या ठिकाणी एम इज आर पैकी वापर कर्त्यानंतर होतो. असं असेल ना, मी गाडीत आहे तर आय एम इन द कार. तो गाडीमध्ये आहे, ही इज इन द कार. आम्ही गाडीमध्ये आहोत, वी आर इन द कार. अशा प्रकारे एम इज आरचा वापर या ठिकाणी झालेला दिसतो. म्हणजे आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचे 3 कॉलम आता बघतोय, ॲक्शन, पोझिशन, इन्फॉर्मेशन. त्याच्या खाली दिसतंय सिम्पल पास्ट टेन्स. आता सिम्पल प्रेझेंट टेन्स, आता सिम्पल पास्ट टेन्स. इथे पण 3 कॉलम दिसतात, ॲक्शन, पोझिशन आणि इन्फॉर्मेशन. सेम वरच्यासारखेच खाली पण दिसतील. ॲक्शन कॉलममध्ये कर्त्याने काय कृती केली असं म्हणायला आहे. कर्त्याने काय कृती केली म्हणजे क्रिया किंवा क्रियापद झालेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ रामने गाडी चालवली. चालवली म्हणजे होऊन गेली कृती. इंग्लिशमध्ये म्हणणार राम ड्रोव अ कार. त्यानंतर पोझिशनच्या कॉलममध्ये कुणाकडे काहीतरी होतं असं म्हणायचं आहे. रामकडे गाडी होती. व इथं राम हॅड अ कार म्हणजे हॅडचा वापर केला आहे. राम नंतर हॅड, होती या अर्थाने.
आणि इन्फॉर्मेशन राम गाडीमध्ये होता म्हणजे आत्ता नाही आहे मगाशी होता. मग राम वॉज इन द कार. आता इथे वॉज आणि वेअर कर्त्याप्रमाणे होतात. मी गाडीत होतो, आय वॉज इन द कार. आम्ही गाडीत होतो, वी वेअर इन द कार. तर वॉज आणि वेअर कर्त्याप्रमाणे येतात. मग आपण बघितलं सिम्पल प्रेझेंट टेन्स 3 कॉलम, सिम्पल पास्ट टेन्स 3 कॉलम आणि शेवटी सिम्पल फ्युचर टेन्स 3 कॉलम. कोणते कोणते आहेत? ॲक्शन, पोझिशन, इन्फॉर्मेशन. ॲक्शन कॉलममध्ये जसं वरती 2 भाग होते तसं तिसरा भाग, राम गाडी चालवेल म्हणजे आता करता काहीतरी कृती करेल, भविष्यकाळ आहे. म्हणणार राम विल ड्राईव्ह अ कार म्हणजे राम नंतर विलचा वापर केला आहे आणि त्यानंतर ड्राईव्ह हे क्रियापदाचं पहिलं रूप आले म्हणून राम विल ड्राईव्ह अ कार. दुसरं आहे पोझिशन. पोझिशन म्हणजे कर्त्याकडे काय असेल असा अंदाज बांधताना, जसे की रामकडे गाडी असेल. राम विल हॅव अ कार. असेल याचा अर्थ विल हॅव म्हणजे कर्त्यानंतर विल हॅव आणि पुढे नाम म्हणजे कार. असंच इन्फॉर्मेशन कॉलममध्ये कर्ता कुठे असेल हा अंदाज बांधताना राम गाडीमध्ये असेल. राम विल बी इन द कार. इथं विल बी का घेतला आहे? कारण राम नंतर विल बी आणि नंतर कारचा उल्लेख केला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्सचे 3 कॉलम, सिम्पल पास्ट टेन्सचे 3 कॉलम आणि सिम्पल फ्युचर टेन्सचे 3 कॉलम असे 9 कॉलम बघायला मिळतात. आता एक रिव्हिजन करतो, मग तेच सगळं तुम्हाला वाचून दाखवायचं. फक्त तुला किती कळलं हे मला कळेल. आता मी सगळी मराठी आणि इंग्लिश वाक्य 9 प्रकारची तुला वाचून दाखवतो. पुन्हा एकदा ऐक बरं का. राम गाडी चालवतो, राम ड्राईव्हज अ कार. रामकडे गाडी आहे, राम हॅज अ कार. आणि राम गाडीमध्ये आहे, राम इज इन द कार. हे झाले 3. आता 4, 5 आणि 6. रामने गाडी चालवली, राम ड्रोव अ कार. रामकडे गाडी होती, राम हॅड अ कार. आणि राम गाडीमध्ये होता, राम वॉज इन द कार. म्हणजे 3 आणि 3 6. आणि शेवटी अजून 3, राम गाडी चालवेल, राम विल ड्राईव्ह अ कार. पोझिशनमध्ये रामकडे गाडी असेल, राम विल हॅव अ कार. आणि 9, राम गाडीमध्ये असेल, राम विल बी इन द कार. आता ज्याप्रमाणे तुला स्क्रीनवर दिसतंय ना, तसं सेम तुम्हाला फक्त वाचून दाखवायचं आहे. म्हणजे बघून बघूनच वाचायचं आहे. म्हणजे तुला काय कळलं आणि काय नाही कळलं हे मला समजेल. त्याच्यामुळे हर्ष, तू आता वाचायला सुरुवात कर कॉलमनुसार. कसं वाचतंय बघू, बघून बोलायचंय. राम गाडी चालवतो. राम ड्राइव्हज अ कार. रामकडे गाडी आहे, राम हॅज अ कार. राम गाडीमध्ये आहे, राम इज इन द कार. सिंपल पास्ट टेन्स. रामने गाडी चालवली, राम ड्राईव्ह अ कार. रामकडे गाडी ड्रो अ कार. रामकडे गाडी होती, राम हॅड अ कार. राम गाडीमध्ये होता, राम वॉज इन द कार. सिंपल फ्युचर टेन्स. राम गाडी चालवतो, राम विल ड्राईव्ह अ कार. रामकडे गाडी असेल, राम विल हॅव अ कार. राम गाडीमध्ये असेल, राम विल बी इन द कार. येस, व्हेरी गुड. या ठिकाणी तुला 9 प्रकारची वाक्य बघायला मिळाली. आता तू फक्त माझ्या मागे मागे तू बोलायचंस म्हणजे मला कळेल. मी बोललो की तू बोलायचं बरं का. ऐक. राम गाडी चालवत नाही म्हण. राम गाडी चालवत नाही. राम डज नॉट ड्राईव्ह अ कार. राम डज नॉट ड्राईव्ह अ कार. येस. रामकडे गाडी आहे.
रामकडे गाडी आहे. राम हॅज अ कार. राम हॅज अ कार. आता हेच वाक्य नकारार्थी. रामकडे गाडी नाही. म्हण. राम हॅज नॉट अ कार. हा, राम हॅज नॉट अ कार. तर राम गाडीमध्ये नाही. राम इज नॉट इन अ कार. व्हेरी गुड. आता सिंपल पास्ट टेन्स. रामने गाडी चालवली. राम डिड नॉट ड्रॉ अ कार. हा, राम डिड नॉट ड्राईव्ह अ कार. ड्रो नाही, डिड नॉट आला की मग ड्राईव्ह घ्यायचा. ओके. आता रामकडे गाडी होती. राम हॅड का? त्याचा नकार पण असा घ्यायचा आहे, रामकडे गाडी नव्हती. राम हॅड नॉट अ कार. राम हॅड नॉट अ कार. त्यानंतर राम गाडीमध्ये होता. राम वॉज इन द कार. म्हण. राम वॉज इन द कार. इंग्लिश पण म्हण. इंग्लिश पण म्हण. इंग्लिश मध्ये म्हणू का? हा, दोन्ही, मराठी आणि इंग्लिश दोन्ही. रामकडे गाडी नव्हती. राम गाडीमध्ये नव्हता. राम हॅलो. वॉज नॉट अ कार. हा, आता ऐक. मी जे बोलेल ना तेवढंच बोल. तू पुढचं मनाचं घेऊ नको, म्हणजे मग मला कळेल झालं बरं का. आता आपण घेऊया ॲक्शन कॉलम. मी जे बोलेल ना तेवढं फक्त बोलायचं आहे. राम गाडी चालवेल. म्हण. राम गाडी चालवेल. राम विल ड्राईव्ह अ कार. राम विल ड्राईव्ह अ कार. राम गाडी चालवणार नाही. राम गाडी चालवणार नाही. राम विल नॉट ड्राईव्ह अ कार. राम विल नॉट ड्राईव्ह अ कार. हा, रामकडे गाडी असेल. रामकडे गाडी असेल. राम विल हॅव अ कार. राम विल हॅव अ कार. रामकडे गाडी नसेल. रामकडे गाडी नसेल. राम विल नॉट हॅव अ कार. राम विल नॉट हॅव अ कार. हा, राम गाडीमध्ये असेल. राम गाडीमध्ये असेल. राम विल बी इन द कार. राम विल बी इन द कार. हा, म्हणजे या सगळ्या चार्टचा आपण होकार आणि नकार घेतला. आता प्रश्न बोलायचा आहे. माझ्या मागेच मगासारखं बोलायचं आहे. राम गाडी चालवतो का? राम गाडी चालवतो का? डज राम ड्राईव्ह अ कार? डज राम ड्राईव्ह अ कार? रामकडे गाडी आहे का? रामकडे गाडी आहे का? हॅज राम अ कार? हॅज राम अ कार? राम गाडीमध्ये आहे का? राम गाडीमध्ये आहे का? इज राम इन द कार? इज राम इन द कार? रामने गाडी चालवली का? रामने गाडी चालवली का? डिड राम ड्राईव्ह अ कार? डिड राम ड्राईव्ह अ कार? रामकडे गाडी होती का? रामकडे गाडी होती का? हॅड राम अ कार? हॅड राम अ कार? राम गाडीमध्ये होता का? राम गाडीमध्ये होता का? वॉज राम इन द कार? वॉज राम इन द कार? राम गाडी चालवेल का? राम गाडी चालवेल का? विल राम ड्राईव्ह अ कार? विल राम ड्राईव्ह अ कार?
रामकडे गाडी असेल का? रामकडे गाडी असेल का? विल राम हॅव अ कार? विल राम हॅव अ कार? राम गाडीमध्ये असेल का? राम गाडीमध्ये असेल का? विल राम बी इन द कार? विल राम बी इन द कार? हा, आता सगळे प्रकार नकारार्थी, प्रश्नार्थी, पहिलं मराठी मग इंग्लिश असं बोलायचंय. आता मी म्हणेन तसंच बघा सारखं. राम गाडी चालवत नाही का? राम गाडी चालवत नाही का? डझंट राम ड्राईव्ह अ कार? डझंट राम ड्राईव्ह अ कार? रामकडे गाडी नाही का? रामकडे गाडी नाही का? हॅझंट राम अ कार? हॅझंट राम अ कार? राम गाडीमध्ये नाही का? राम गाडीमध्ये नाही का? इजंट राम इन द कार? इजंट राम इन द कार? हॅलो 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 हां, येतोय का आवाज? हर्ष, हो सर. येतोय आवाज? येतोय. हां, राम गाडीमध्ये नाही का? राम गाडीमध्ये नाही का? इजंट राम इन द कार? इजंट राम इन द कार? रामने गाडी चालवली नाही का? रामने गाडी चालवली नाही का? डिडंट राम ड्राईव्ह अ कार? डिडंट राम ड्राईव्ह अ कार? रामकडे गाडी नव्हती का? रामकडे गाडी नव्हती का? हॅडंट राम अ कार? हॅडंट राम अ कार? राम गाडीमध्ये नव्हता का? राम गाडीमध्ये नव्हता का? वॉजंट राम इन द कार? वॉजंट राम इन द कार? राम गाडी चालवणार नाही का? राम गाडी चालवणार नाही का? वोंट राम ड्राईव्ह अ कार? वोंट राम ड्राईव्ह कार? रामकडे गाडी नसेल का? रामकडे गाडी नसेल का? वोंट राम हॅव अ कार? वोंट राम हॅव अ कार? राम गाडीमध्ये नसेल का? राम गाडीमध्ये नसेल का? वोंट राम बी इन द कार? वोंट राम बी इन द कार? येस. आता हा जो सगळा हा जो टेबल आहे, या टेबल एकदा नीट बघून घे काय लिहिलं बघा. पहिल्यांदा केलं आपण 3 कॉलममधलं पहिलं आहे ॲक्शन. ॲक्शनच्या खाली एक फॉर्म्युला लिहिलेला आहे, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. त्याच्या खाली मराठी वाक्य आहे, राम गाडी चालवतो, आणि त्याच्या खाली इंग्लिशचं वाक्य राम ड्राईव्ह द कार. हे झालं ॲक्शन कॉलम. त्या शेजारी पोजिशन लिहिले बघ इंग्लिशमध्ये. त्याच्या खाली फॉर्म्युला आहे, सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज अधिक ऑब्जेक्ट. त्याच्या खाली मराठी वाक्य रामकडे गाडी आहे, आणि त्याच्या खाली इंग्लिश वाक्य राम हॅज अ कार. शेजारी आता तिसरं कॉलम आहे इन्फॉर्मेशन. त्या खाली फॉर्म्युला आहे, सब्जेक्ट प्लस M ऑब्लिक इज ऑब्लिक आर अधिक ऑब्जेक्ट. त्याखाली मराठी वाक्य राम गाडीमध्ये आहे, आणि त्याखाली राम इज इन द कार. हर्ष, कळलं का मी काय सांगतो ते? हो सर, कळलं. हां, म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स, ॲक्शन, पोजिशन, इन्फॉर्मेशन जसं दिसतंय तसं लिहायचं आहे. त्याच्या खाली एक ओळ सोडायची. सिम्पल पास्ट टेन्स जसं दिसतंय तसं ॲक्शन, पोजिशन, इन्फॉर्मेशन, खाली फॉर्म्युला, खाली इंग्लिश मराठी वाक्य, त्याच्याखाली इंग्लिशचे वाक्य.
असं सिम्पल प्रेझेंट टेन्स झालं, सिम्पल पास्ट टेन्स झालं की शेवटी सिम्पल फ्युचर टेन्स. आता इथं पण 3 कॉलम दिसतात, ॲक्शन, पैसे, इन्फॉर्मेशन. ॲक्शनच्या खाली फॉर्म्युला आहे, त्याच्या खाली मराठी वाक्य, त्याखाली इंग्लिश. सेम पोझिशन आणि सेम इन्फॉर्मेशन. म्हणजे तुला स्क्रीनवर जे काही दिसतंय ना, सेम तसं कार्डशीट पेपरवरती तू छानपैकी ते, तुला मी होमवर्क देतो आहे, ते छान मस्त सुटसुटीत मला लिहून तर फोटो मला पाठवायचा आहे. उद्या परवा केलं तरी चालेल. आता आज आपल्या बॅचला कोणी बसलं नाही, तू एकटाच बसला होतास. बाकी तू आणि मी, बाकी सगळी लोक आज ॲबसेंट आहेत. बहुतेक अजित पवार गेल्यामुळं काय लोक काय कळलं ना का नाही आलं आहे ते. त्याच्यामुळं मी आता काय करतो, पुढचं जात नाही, तर मग बाकीच्यांचं ते मिस होईल. म्हणून तुला फक्त आता मी होमवर्क देतो, तेवढं टेबल आखून घेशील ना? हो सर, घेतो. आणि ते कार्डशीट पेपरवर काय, कार्डशीट पेपर थोडासा मोठा घ्यायचा आणि छान लाईन बिन मारून मला फोटो पाठवायचा. ओके? हो सर, पाठवतो. हां, मग उद्या आपण घेऊ, कंटिन्यू करू, कारण आता कोणच नाही, मग परत लोकांचं पण चुकेल ते, आहे ना? तर उद्या भेटू आपण, चालेल? हो चालेल सर. ओके, गुड नाईट. गुड नाईट सर. या.